हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी जी की 5 इयर्स आणि 3 इयर्ससाठी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सीईटी म्हणतो. त्याच्यामध्ये आपण लिगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट 2024 मध्ये महाराष्ट्र लॉ सीईटी टार्गेट करत असतील त्यांच्यासाठी हे लेक्चर खूप युजफुल असणार आहे. आपण मागील लेक्चर्समध्ये युनियन लेजिस्लेचर म्हणजेच केंद्रीय कायदेमंडळ, त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा ह्याचे जे काय कंपोजिशन आहे, म्हणजेच किती मेंबर्स असायला पाहिजेत वगैरे, हे सगळं बघितलेलं आहे. त्यातच आज आपण क्वालिफिकेशन आणि डिस्क्वालिफिकेशन्स बघणार आहोत. म्हणजे एलिजिबल कोण असू शकतं त्या इलेक्शनसाठी, हे आज आपण बघणार आहोत. तर लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक कोर्स बद्दल माहिती आहे, जी महाराष्ट्र लॉ सीईटी एक्झाम 2024 मध्ये होणार आहे, जी की त्याचा कम्प्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने अवेलेबल केला आहे, जो की 5 इयर्स आणि 3 इयर्स अशा दोन्ही कोर्ससाठी अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत, त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स मिळणार आहेत आणि या नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये सुद्धा मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट असणार आहे आणि MCQचे क्वेश्चन सुद्धा असणार आहेत. सो या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप सुद्धा डाउनलोड करून तिथे जाऊन सुद्धा तुम्ही कोर्स परचेस करू शकता. तर कसा करता येऊ शकतो? ग्लोबल ऑनलाईन ॲप परचेस केल्यानंतर तुम्ही स्टोर या ऑप्शनवरती जाऊन माय कोर्सेसमध्ये तुम्ही सर्च बारमध्ये CET हा ऑप्शन टाकू शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स आणि 3 इयर्स कोर्स असे दोन्ही कोर्स मिळून जातील. जो तुम्हाला ऍप्लिकेबल होत असेल तो तुम्ही परचेस करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय कंटेंट मिळू शकतो हे सुद्धा दिसू शकतं. सो 5 इयर्ससाठी तुम्हाला वेगळा कंटेंट मिळणार आहे. सेम कंटेंट असेल, फक्त मार्किंग सिस्टीम थोडीफार चेंज आहे. आणि 3 इयर्ससाठी काय काय कंटेंट मिळणार आहे हेही तुम्हाला शो केलेलं आहे. सो वेळ न घालवता तुम्ही हा कोर्स लगेचच जॉईन करा. आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहेच, किंवा मग या चॅनलवरती पाहिलेलं आहेच, की हल्ली जी न्यू डेट आलेली आहे महाराष्ट्र लॉ सीईटीची, जी की 3 इयर्ससाठी जी आहे ती मार्च महिन्यात आहे आणि 5 इयर्ससाठी जी आहे ती मे महिन्यात आहे. त्यामुळे खूप हार्डली कमी दिवस राहिलेले आहेत. सो तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा, ज्याच्यामुळे तुम्हाला खूप युजफुल होणार आहे. ओके, सो आपण लेक्चरला सुरुवात करूया. सो आपण मेन बघितलं होतं की ऑर्गन्स ऑफ गव्हर्नमेंट किती आहेत, तर कार्यकारी, कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था म्हणजे 3 आहेत. त्याच्यामध्ये आपण कार्यकारी बघितलेलं आहे, कायदेमंडळ सध्या बघत आहोत, न्यायव्यवस्था आपण नेक्स्ट व्हिडिओला बघणार आहोत. ओके, सो कायदेमंडळ ज्यावेळी बघत होतो त्यावेळी कायदेमंडळात 2 हाऊसेस येतात. 2 म्हणजेच 3 प्रकार येतात. एक तर राज्यसभा, लोकसभा आणि प्रेसिडेंट असे 3 मेंबर्स मिळून कायदेमंडळ हे तयार होतं. ओके, सो त्याच्यामध्ये आपण राज्यसभा हे अप्पर हाऊस म्हणतो, लोकसभा हे लोअर हाऊस म्हणतो आणि प्रेसिडेंट असे तिघांचे मिळून कायदेमंडळ तयार होतं. तर राज्यसभेचं जे क्वालिफिकेशन्स आहेत, क्वालिफिकेशन्स म्हणजेच काय की एखादा पर्सन किंवा एखादा व्यक्ती जर राज्यसभेमध्ये मेंबर ऑफ पार्लिमेंट किंवा संसदेचा सदस्य म्हणून जर जात असेल, तर राज्यसभेसाठी इलेक्शन लढवत असताना त्याच्याकडे काय काय पाहिजे, तर तो एकतर भारताचा नागरिक असावा, त्याने वयाची किमान 30 वर्ष पूर्ण केलेली असावीत, म्हणजे मिनिमम 30 इयर्स त्याने कंप्लीट केले पाहिजेत, आणि त्याने अशी शपथ किंवा प्रतिज्ञा केली पाहिजे की तो भारतीय राज्यघटनेवर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवेल. आणि लास्टचं कोणतं आहे, तर त्याच्याकडे कोणतेही लाभाचे पद नाही. लाभाचे पद नाही ह्याच्यामध्ये काय येतं, तर लाभाचे पद म्हणजेच की कुठंही त्यांना गव्हर्नमेंट पोस्ट कोणती होल्ड नसली केली पाहिजे. गव्हर्नमेंट पोस्ट ही सेंट्रल अंडर येऊ शकते किंवा मग स्टेट अंडर सुद्धा येऊ शकते. ओके, सेंट्रल किंवा स्टेट अंडर सुद्धा येऊ शकते. तर ह्या दोन्ही मध्ये सुद्धा कुठलीही गव्हर्नमेंट पोस्ट त्यानं होल्ड नाही केली पाहिजे. होल्ड म्हणजेच की लाभाचं पद नाही त्याच्याकडे नसलं पाहिजे. जर ते लाभाचं पद असेल तर त्यानं राज्यसभेचे इलेक्शन लढवल्यानंतर तो मेंबर झाला, सदस्य झाला राज्यसभेचा, तर ते जे लाभाचं पद आहे ते सोडून दिलं पाहिजे. ओके, सो हे काय ते बेसिक रिक्वायरमेंट्स आहेत, की कोण जर सदस्य होणार असेल राज्यसभेचा तर तो भारताचा नागरिक पाहिजे, त्याचे 30 वर्ष पूर्ण पाहिजेत, त्याने राज्यघटनेवर खरा विश्वास आणि निष्ठा ठेवली पाहिजे, आणि त्यानं कोणतंही लाभाचं पद ग्रहण केलं नसलं पाहिजे. ओके, त्यानंतर लोकसभेसाठी काय काय आहे, तर लोकसभेसाठी जे कोणी निवडणूक लढवू इच्छितात त्यांनी काय इलिजिबल पाहिजे, म्हणजे कोणत्या गोष्टी त्यांच्याकडे पाहिजेत, तर मेन म्हणजे आहे की वयाची 25 वर्षे
पूर्ण पाहिजेत. 25 वर्षापेक्षा तो कमी नसावा. हे लक्षात ठेवा की इथे 25 आहे लोकसभेसाठी आणि आपण राज्यसभेसाठी बघितलं तर आपण 30 इयर्स बघतो. तर इथं थोडं जम्बलिंग होऊ शकतं. MCQ साठी हा क्वेश्चन खूप इझी आहे, पण मग थोडा क्लिष्ट सुद्धा आहे. ओके. आणि त्यांनी शपथेद्वारे किंवा प्रतिज्ञेद्वारे घोषित केले पाहिजे की त्यांची राज्यघटनेवर खरी निष्ठा आणि श्रद्धा आहे आणि भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखतील. सेम आहे जसं राज्यसभेला आपण बघितलेलं आहे तसंच, फक्त याच्यामध्ये चेंज काय आहे, फक्त 25 वर्ष पाहिजे आहे, बाकी सगळं सेम आहे. त्याचबरोबर संसदेने कायद्याने ठरवून दिलेली इतर पात्रता असणे आवश्यक आहे आणि कोणत्याही मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये संसदेने कायद्याने ठरवून दिलेली इतर पात्रता म्हणजेच काय, की हल्ली अँटी करप्शन लॉ पास झालेला आहे. अँटी करप्शन लॉ म्हणजे काय, की जर समजा कुठल्याही करप्शन केसमध्ये जर अडकलेला असेल किंवा कुठलीही केस त्याच्या अगेन्स्ट नसली पाहिजे, असा व्यक्ती फक्त लोकसभेचे इलेक्शन लढवू शकतो. ओके. हे आपण का बघतोय, तर लोकसभेचे इलेक्शन कोण लढवू शकतं. सो इतर पात्रता ही पार्लिमेंटने काहीतरी म्हणजे संसदेचा एक कायदा आहे, त्या कायद्यानुसार काहीतरी पात्रता ठरवलेली असणार आहे आणि त्याच्यानुसार जे काही आवश्यक आहे ते सुद्धा इथं लागू होणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघात त्यांना मतदार म्हणून नोंदणीकृत करणं आवश्यक आहे. म्हणजे कोणीही व्यक्ती येऊन उद्या लोकसभेचा मेंबर होण्यासाठी इलेक्शन लढवू नाही शकत. ओके. त्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये त्या मतदारसंघात तो नोंदणीकृत मतदार असला पाहिजे. ओके. आणि राखीव जागेवरून निवडणूक लढवणारी व्यक्ती ही अनुसूचित जाती आणि किंवा अनुसूचित जमातीचीच असावी. म्हणजे जर समजा इथं राखीव जागा म्हणजेच काय, की काही जागा या राखीव ठेवल्या जातात, जसं की SC ST आपण बघतो, SC आणि ST साठी ठेवल्या जातात. तर SC आणि ST साठी ज्या राखीव जागा ठेवलेल्या आहेत त्यामध्ये तेवढेच उमेदवार उभारले पाहिजेत जे की SC आणि ST चे आहेत. ओके. दुसरे कोणतेही उमेदवार नसले पाहिजेत. म्हणजे ST चा जर तिथं उमेदवार असेल तर ST चाच उमेदवार म्हणजे शेड्यूल ट्राईबचा जो अनुसूचित जमाती ज्या आहेत त्याचाच जो व्यक्ती आहे तोच पुढे निवडून लोकसभेचा मेंबर झाला पाहिजे. जर तिथं कोणी नाही उभारलं तर ती जी जागा आहे ती वॅकंट राहते. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्क्वालिफिकेशन. डिस्क्वालिफिकेशन्स काय आहेत, आता आपण क्वालिफिकेशन्स बघितले, डिस्क्वालिफिकेशन्स काय आहेत. घटनात्मक आधारावर बघायचं झालं तर त्याच्याकडे केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत कोणतेही लाभाचे पद आहे, मंत्रीपद किंवा संसदेने सूट दिलेले इतर कोणतेही कार्यालय वगळता. जसं आपण मगाशी बघितलं की जो सदस्य होणार आहे राज्यसभेचा किंवा लोकसभेचा त्यानं कोणतंही लाभाचं पद नाही होल्ड केलं पाहिजे. ओके. पण मग जर समजा त्याच्याकडे केंद्र किंवा राज्य सरकारच्या अंतर्गत कोणतंही लाभाचं पद जर असेल तर तो मात्र डिस्क्वालिफाय होऊ शकतो. म्हणजेच ह्याच्यामध्ये जर समजा एखादी पोस्ट जर तुम्ही सदस्य म्हणून लोकसभेचा सदस्य म्हणून तुम्ही होल्ड केलेली आहे आणि परत तुम्ही कुठल्या तरी काउन्सिलचा सुद्धा एक सदस्य किंवा एक अध्यक्ष म्हणून आहात. ओके. तर ह्या काउन्सिलचा अध्यक्ष म्हणून असताना तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट अंडर जर तुम्ही कुठली पोस्ट होल्ड करत असाल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होणार ह्या केस अंडर. ओके. लोकसभेचा सदस्य तुम्ही नाही होऊ शकणार. ओके. हे पहिलं कारण आहे. दुसरा ग्राउंड कोणता आहे, जर तो अस्वस्थ मनाचा असेल आणि न्यायालयानं अशी घोषित केलेला असेल. अस्वस्थ मनाचा म्हणजेच काय, की अनसाउंड माइंड असेल आणि कोर्टानं असं डिक्लेअर केलंय की तो राज्यसभेत किंवा लोकसभेत बसू शकणार नाहीये किंवा त्याचं जे काम आहे तो पार पाडू नाही शकणार आहे. ओके. त्यानंतर तो अनडिस्चार्ज झालेला दिवाळखोर असेल तर, म्हणजेच जर समजा त्याच्याकडं काहीच पैसे नाहीयेत, त्याचं राहतं घर किंवा त्याची एखादी एकच प्रॉपर्टी जी की 10,000 पेक्षा सुद्धा कमी आहे आणि त्याच्यामुळे तो दिवाळखोर झालेला आहे, खूप कर्ज झालेले आहेत त्याच्या डोक्यावर, तर अशा वेळेस असा व्यक्ती हा सदस्य होऊ नाही शकत लोकसभेचा. चौथं आहे की जर तो भारताचा नागरिक नसेल तर किंवा आत्ता नसेल तर, जर समजा एखादा लोकसभेचा सदस्य आहे त्यानं भारताचा नागरिक होता, इंडियन होता, पण त्यानं काही कारणाव्यस्त त्यानं UK मध्ये राहायला गेला आणि तिथलं जर नागरिकत्व घेतलं, सिटिझनशिप घेतली, तर तो लोकसभेचा सदस्य म्हणून जी पोस्ट आहे त्याला ती सोडावी लागते. कारण का, की तो भारताचा नागरिक त्यावेळी नाहीये किंवा तो नसेल. पुढे जाऊन तो नसेल.
आणि लास्ट आहे जर तो संसदेत बनवलेल्या कोणत्याही कायद्यानुसार अपात्र ठरला तर. म्हणजेच काय की कोणत्याही कायद्यानुसार जर त्याने एखादा ऑफेन्स केला, जर लोकसभेचा तो सदस्य आहे आणि पुढे जाऊन त्याने एखादा ऑफेन्स केला किंवा मग मर्डर वगैरे केला आणि त्याच्या अगेन्स्ट जर चार्जेस वगैरे फ्रेम झाले, तर मात्र संसदेने कायदे बनवले आहेत त्याच्यानुसार तो अपात्र ठरेल. ओके. सो हे जे ग्राउंड होते ते आपण डिस्क्वालिफिकेशनचे ग्राउंड बघतोय ऑन कॉन्स्टिट्युशनल ग्राउंड. त्याच्यानंतर टेन्युअर काय राहतो. आता टेन्युअर म्हणजेच काय की कार्यकाळ काय राहतो, तर राज्यसभेचा कार्यकाळ हा प्रत्येक सदस्याचा 6 वर्षाचा सुरळीत कार्यकाळ असतो. राज्यसभा, हे लक्षात घ्या की राज्यसभा ही कंटिन्यू हाऊस आहे. एकसारखी सतत जी हाऊस कोणता असेल तर ते सतत हाऊस कोणता आहे तर राज्यसभा आहे. राज्यसभा कधीही डिझॉल्व्ह होत नाही, म्हणजेच बरखास्त होत नाही. लोकसभा बरखास्त होऊ शकते पण राज्यसभा बरखास्त होत नाही. सो राज्यसभेतल्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाळ हा 6 वर्ष आहे. राज्यसभेचा कार्यकाळ 6 वर्ष नाहीये. ओके. सदस्यांचा कार्यकाळ 6 वर्ष आहे आणि प्रत्येक 2 वर्षांनी 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात आणि त्यांना सदस्यत्वाची पुन्हा निवडणूक लढवण्याचा अधिकार मात्र आहे. ओके. तर हे लक्षात ठेवा, 1/3 जे आहेत, 1/3 जे आहेत ते सदस्य प्रत्येक 2 वर्षांनी रिटायर्ड होतात आणि हे रिटायर्ड झालेले परत रिइलेक्शन साठी सुद्धा येऊ शकतात. ओके. लोकसभेचा कार्यकाळ काय आहे तर लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः 5 वर्षाचा असतो, परंतु मंत्रिपरिषदेच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती 5 वर्षाची मुदत संपण्यापूर्वी ती विसर्जित करू शकतात. ओके. लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षासाठी आहे. एकदा इलेक्शन झाले की तो सदस्य किती काळासाठी लोकसभेत राहू शकतो तर 5 वर्ष राहू शकतो आणि कुठलंही सरकार जर लोकसभेत आलं म्हणजे सरकार फॉर्म झालं की ते किती वर्ष चालतं तर 5 वर्ष चालतं. ओके. हे लक्षात ठेवा. पण हे 5 वर्ष कंटिन्यू राहील की नाही हे सगळं कोणावर आहे, प्रेसिडेंट बघणार, राष्ट्रपती बघणार. राष्ट्रपतींच्या मते जर समजा काही इमर्जन्सी आली, काय झालं तर लोकसभा जी आहे ती बरखास्त होऊ शकते. म्हणजेच 5 वर्षाच्या आत सुद्धा कार्यकाळ होऊ शकतो त्यांचा. राष्ट्रीय आणीबाणीच्या बाबतीत मुदत एक वेळ 1 वर्षासाठी वाढवली जाऊ शकते, पण आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी होणार नाही. म्हणजेच काय की 5 years आहेत. आता इथे इमर्जन्सी लागू झालेली आहे. इमर्जन्सी लागू झालेली असताना ही जी लोकसभा आहे ती एक्सटेंड केलेली आहे 1 वर्षासाठी. म्हणजे टोटल किती झाले 6 वर्षासाठी. तर 6 वर्ष हा त्यांचा कार्यकाळ नाहीये. हा जो एक्सटेंडेड पिरियड आहे हा मात्र एक्सटेंडेड पिरियड 1 वर्ष राहिला पाहिजे आणि हा जो 6 वर्षाचा कार्यकाळ आहे तो 6 महिने आधी संपला पाहिजे. ओके. म्हणजे 6 महिन्याच्या आधी आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यामध्ये हा कालावधी संपला पाहिजे. समजा इथं आणीबाणी जर संपली आहे, इमर्जन्सी संपलेली आहे, तर इथून पुढच्या 6 महिन्याच्या आत लोकसभा ही बदलली पाहिजे. ओके. हे लक्षात आलं असेल. सो आजच्या लेक्चरला आपण क्वालिफिकेशन्स बघितले आहेत, त्याचबरोबर टेन्युअर सुद्धा बघितलेलं आहे. जर काही याच्यामध्ये डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून द्याल आणि लेक्चर जर आवडला असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टिल लास्ट अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.